दररोज 1% इम्प्रूव्हमेंट तुम्हाला सिलेक्शनपर्यंत नेऊ शकते. नमस्कार मित्रांनो, एम-पी-डब्ल्यू लर्निंग सेंटरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी शहबाज शेख. आज मी तुम्हाला कोणत्याही सब्जेक्ट शिकवणार नाही. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी जर तुम्ही आयुष्यात स्वीकारली, तर फक्त आरोग्य विभाग भरतीच नाही, तर कोणतीही स्पर्धा परीक्षा तुम्ही जिंकू शकता. मित्रांनो, तुम्हाला दररोज फक्त एक चांगलं व्हायचं आहे. बस फक्त 1% आणि आज मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे, की हा 1% तुमचं आयुष्य कसं बदलू शकतो. मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण बघूया का 1% म्हणजे नेमकं काय? लोकांना वाटतं सिलेक्शन मिळवण्यासाठी रोज 12 तास अभ्यास करावा लागतो. पण मी असं म्हणत नाही. मी म्हणतो कालपेक्षा आज, आजपेक्षा उद्या फक्त 1% सुधारणा करा. काल 20 एम-सी-क्यूज सोडवले, आज 21 सोडवा. काल 10 पान वाचली, आज 11 पान वाचा. काल 2 तास अभ्यास केला, आज 2 तास 10 मिनिटं करा. हीच 1% इम्प्रूव्हमेंट आहे. हीच 1% इम्प्रूव्हमेंट आहे. आता मित्रांनो, 2 विद्यार्थ्यांची गोष्ट. समजा 2 विद्यार्थी आहेत. पहिला विद्यार्थी एका दिवसात 10 तास अभ्यास करतो, मग 5 दिवस काहीच करत नाही. दुसरा विद्यार्थी रोज फक्त 3 तास अभ्यास करतो, पण एकही दिवस चुकवत नाही. सिलेक्शन कोणाचं होईल? ज्याने सातत्य ठेवलेला त्याचा. पाण्याचा थेंब एका थेंबाने दगड तुटत नाही मित्रांनो, पण हजारो थेंब वर्षानुवर्षे पडले तर दगडातही खड्डा पडतो. कारण शक्तीपेक्षा सातत्य मोठं असतं. माझा अनुभव मित्रांनो, मी पण तुमच्यासारखा विद्यार्थी होतो. 2023मध्ये माझं एम-पी-डब्ल्यूला सिलेक्शन झालं होतं, पण फायनल सिलेक्शन झालं नाही. त्या दिवसानंतर मी स्वतःला एकच प्रश्न विचारला, मी हार मानणार नाही, की स्वतःमध्ये रोज थोडी सुधारणा करणार आणि मी दुसरा मार्ग निवडला. आज हा चॅनल त्याच निर्णयाचा त्याच निर्णयाचा परिणाम आहे. मित्रांनो, माझं पण सिलेक्शन 2023ला झालं होतं, पण डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम आला होता, म्हणून माझं फायनल सिलेक्शन झालेलं नाही आहे. म्हणून मित्रांनो, आज हा चॅनल त्याच निर्णयाचा परिणाम आहे. आजपासून 1% इम्प्रूव्हमेंट चॅलेंज. आजपासून तुम्ही आणि मी एक चॅलेंज सुरू करूया. दररोज 10 नवीन एम-सी-क्यूज, 30 मिनिट रिव्हिजन, 1 प्रिव्हियस इयर क्वेश्चन, 5 नवीन नोट्स, 0 एक्सक्यूजेस. कोणताही एक्सक्यूज द्यायचं नाही. मित्रांनो, आज आपला हे ठामपणे निर्णय घ्यायचा आहे का 2026ची जी आरोग्य भरती येणार आहे, त्याच्यामध्ये जर मला सिलेक्शन व्हायचं असेल, जर मला पोस्ट मिळवायची असेल, तर मला हा 1% इम्प्रूव्हमेंट चॅलेंज ॲक्सेप्ट करावंच लागेल. काय का 10 नवीन डेली काय करायचं, 10 नवीन एम-सी-क्यूज, 30 मिनिट रिव्हिजन, 1 इयर प्रिव्हियस इयर क्वेश्चन, 5 नवीन नोट्स आणि 0 एक्सक्यूज. काहीच एक्सक्यूज द्यायचे नाही. आपल्याला करायचं म्हणले करायचं आहे. मित्रांनो, कदाचित आज तुमच्याकडे महागडी कोचिंग नसेल, कदाचित तुमच्याकडे मोठे स्टडी रूम नसेल, कदाचित तुमच्या घरची परिस्थिती कठीण असेल, पण जर तुमच्याकडे रोज स्वतःला 1% चांगलं बनवायची जिद्द असेल, तर एक दिवस अपॉइंटमेंट लेटर तुमच्या हातात नक्की असेल. त्या दिवशी लोक तुमचा संघर्ष पाहणार नाहीत, फक्त तुमचं यश पाहतील. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी रोज 1% सुधारणा करणार आणि सिलेक्शन मिळवूनच थांबणार. जर तुम्ही हा चॅलेंज स्वीकारत असाल, तर कमेंटमध्ये लिहा 1% सिलेक्शन निश्चित, 1% सिलेक्शन निश्चितच. मित्रांनो, फक्त मोटिवेट ऐकून सिलेक्शन होत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, मोटिवेशन ऐकून सिलेक्शन होत नाही, ॲक्शन घ्यावा लागतो. आपल्याला काय करावं लागेल? ॲक्शन घ्यावं लागेल आणि ॲक्शन घेण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन लागेल. म्हणूनच एम-पी-डब्ल्यू लर्निंग सेंटरवर आपण आधीच अनेक महत्त्वाचे लेक्चर अपलोड केले आहेत. वॉटरबॉर्न डिसीज सिरीज कंप्लीट एक्झाम ओरिएंटेड सिरीज आहे मित्रांनो. आपल्या यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा तुम्ही. वॉटरबॉर्न डिसीज सिरीज आहे, कंप्लीट एक्झाम ओरिएंटेड आहे. जसे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारतात, त्याच हिशोबाने, त्याच रिलेटेड, त्याच डिझाईनमध्ये मी नोट्स तयार केलेले आहे मित्रांनो. आता दुसरी सिरीज वेक्टर बॉर्न डिसीजमध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, जीई, कालाजा आणि इतर महत्त्वाचे आजार जे आहेत आपण टॉपिक कव्हर करणार आहोत. मित्रांनो, टोटल ह्याचे वेक्टर बॉर्न डिसीजची टोटल डिसीजची सिरीज माझ्यापाशी अवेलेबल झालेली आहे. फक्त त्याला अपलोड करायचं राहिलेलं आहे मित्रांनो. एकदम त्याच्यावर पूर्ण काम चालू आहे. जेव्हा पूर्ण सिरीज एकदम परफेक्टली तयार होतील मित्रांनो, आपण अपलोड करून टाकू. ठीक आहे मित्रांनो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन, प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण माझ्यापाशी उपलब्ध झालेले आहे मित्रांनो. जे PYQs आहे, जे 2013 पासून 2023 पर्यंत जे आरोग्य विभाग भरती झाली होती, त्याचे सगळे प्रश्नपत्रिका माझ्यापाशी अवेलेबल आहे. फक्त त्याच्यावर काम चालू आहे मित्रांनो. मग तो पण आपण पर डे एक PYQs आपण नक्की घेणार आहोत. एक PYQ पेपर आपण नक्की घेणार आहोत. देन मित्रांनो, MCQ एक्सप्लेनेशन, एक्झाम पॅटर्न प्रमाणे सराव,
पुन्हा मराठी व्याकरण नॉन टेक्निकलसाठी सोप्या पद्धतीने आरोग्य विभाग भरती अपडेट्स, नवीन नोटिफिकेशन आणि महत्त्वाच्या बातम्या. आणि आता या चॅनलवर आपण रोज नवीन टेक्निकल लेक्चर, नॉन टेक्निकल लेक्चर, MCQs, प्रिवियस इयर क्वेश्चन आणि गायडन्स व्हिडिओ घेऊन येणार आहोत. म्हणून अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण तुमचं सिलेक्शन होईपर्यंत MPW लर्निंग सेंटर तुमच्या सोबतच आहे. मित्रांनो, काही वर्षांनी जेव्हा तुम्ही सरकारी नोकरीत असाल तेव्हा कदाचित हा चॅनल आठवेल, कारण कदाचित तुमच्या सिलेक्शनच्या प्रवासाची सुरुवात इथूनच झाली असेल. चला आजपासून रोज 1% इम्प्रूव्हमेंट करूया आणि 2026मध्ये सिलेक्शन मिळवून आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर अभिमानाचं हास्य आणूया. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपलं सिलेक्शन होईल तेव्हा जे आपले वडील असणार, जेव्हा आपले आई असणार, आई वडील जेव्हा लोकांना सांगतात का माझा मुलगा नोकरीला लागला, तेव्हा बापाचे काय आनंद अश्रू असते, त्याची किंमत कोणत्याही जगामध्ये भेटणार नाही मित्रांनो. म्हणून मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. MPW लर्निंग सेंटरवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे आरोग्य विभाग भरती 2026चे टेक्निकल सब्जेक्ट्स, नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स, प्रिवियस इयर क्वेश्चन, MCQs, गायडन्स व्हिडिओज आणि प्रत्येक महत्त्वाचा अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर आधीच वॉटरबॉर्न डिसीज, व्हेक्टरबॉर्न डिसीज, मराठी व्याकरण, प्रिवियस इयर क्वेश्चन्स, MCQs विथ एक्सप्लेनेशन आणि आरोग्य भरतीचे महत्त्वाचे गायडन्स व्हिडिओज अपलोड झालेले आहेत. ते सर्व व्हिडिओ एकदा नक्की पहा, कारण प्रत्येक लेक्चर तुमच्या सिलेक्शनच्या दिशेने एक पाऊल पुढे नेईन. कमेंटमध्ये नक्की लिहा 1% रोज सिलेक्शन निश्चितच. तुमचा हा एक कमेंट मला पुढचा दर्जेदार लेक्चर तयार करण्यासाठी आणखी प्रेरणा देईल. मित्रांनो, आजपासून स्वतःला रोज 1% इम्प्रूव्हमेंट करा, कारण लहान लहान बदलच मोठे यश घडवतात. मी शहबाज शेख, पुन्हा भेटूया एक नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सिलेक्शन होईपर्यंत थांबू नका. मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.